ग्रांट नाही आहे, ग्रांट नाही पाहिजे तर मराठीमध्ये ग्रांट मिळेल. आता पॉलिसी बदलणार आहे. इंग्लिशला जो प्रश्न येत नाही, इंग्लिशला टाइम मिळाला तिथे येतो असतो. मराठी आपण 14-15 मिळाला. हा घेतल्या आम्ही तिथे ते स्वागत. समाजाला विनंती आहे की सर्व मंडपामध्ये सर्वांनी स्थानापन्न व्हायचंय. थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होत असून व्यासपीठावर मी ज्यांचे नाव इथे घेतो त्यांनी विराजमान व्हायचंय. माननीय संजय दादा गरुड, दीपक भाऊ पुरुषोत्तम पाटील, माननीय इंदिराताई पाटील, आपल्या सरपंच विजयताई खलसे, माननीय शांताराम बापू गुजर, माननीय श्री माणिकचंद बापू गुजर महाजन, सांगवे वकील माननीय नावीदादा चौधरी, त्यानंतर सरपंच टाकळी सौ कलाबाई दिवसन गुजर, बाबा शांताराम महाराज भगत, शेंदुरी नगरीचे उपसरपंच माननीय श्री गोविंदभाई अग्रवाल, सामाजिक कार्यकर्ते माननीय उत्तमरावजी थोरात, माननीय अमृत बापू खलसे, ग्रामपंचायत सदस्य कमलताई अमृत गुजर, माननीय श्री नारायण नाना गुजर, शिवानंद जी महाराज पिंपळगाव हरेश्वर, समर्थ गोविंद महाराज संस्थांचे अध्यक्ष यांनी व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. गोरगावलेचे आमचे मामा दगू जानकीराम गुजर, आमचे मोठे बंधू राजेंद्र कडोबा गुजर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रवीण भाई गरुड, मौलाना दत्त संस्थेचे चेअरमन शिरू काका काझी, की त्यांनी सभा मंडपामध्ये बसून घ्यावं. कृपया करून कुणी उभं राहून न घेता सर्वांनी मंडपात येऊन जागा जिथे मिळेल तिथे स्थानपन्न व्हायचं. सर्वांना विनंती आहे बसून घ्यावे. कार्यक्रमाची रूपरेषा आपल्या पुढे मांडतो. आजचा जो आपला सूर्यवंशी समाज सेवा मंडळातर्फे आपण नवीन इमारत सागरवालजी काका जैन यांचं कार्यक्रम ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर सरपंच शेंद्रुणी आमच्या काकू विजयताई खलसे यांचं आगमन झालेलं आहे. तसेच ग्रामपंचायत सदस्य कमल काकू गुजर यांचंही ते आगमन झालेलं आहे. मी त्यांचं स्वागत करतो. माजी पंचायत समिती सदस्य सुधाकर अण्णा वारी यांचंही मी स्वागत करतो. त्यांनी कार्यक्रम या पुण्यभूमीत या मान्यवरांची या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तसेच श्री चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तसेच कडोजी महाराजांचा आदर्श वारसा या गावाला लाभलेल्या तसेच ज्यांच्या आदर्शावर हा समाज कैलासवासी सुखलाल गुजर यांच्या आदर्शावर हा समाज आज वाटचाल करत आहे. अशा या पुण्यनगरीमध्ये या पुण्य समाजामध्ये
या ठिकाणी जे सन्मान्य मंडळी या ठिकाणी हजर झाले त्यांची मी सुरज गुजर समाजातर्फे त्यांचं स्वागत करतो. तसेच मी थोडक्यात 2 मिनिटात असं सांगतो की या ठिकाणी जे आपण सगळे बसलेले आहे या ठिकाणी 40 ते 50 वर्षापूर्वीची जुनी इमारत होती. या इमारतीचा पाया म्हणजे असा जीर्ण झाला होता. यापूर्वीच्या सर्व संचालक मंडळांनी ही इमारत पाडून या ठिकाणी नवीन निर्माण इमारत करता येईल का अशा पद्धतीनं त्यांनी वारंवार सूचना करून आणि ते याच्या मंडळांतर्गत शेठ नानजीबाई खिमजीबाई ठक्कर यांचे आशीर्वाद आम्हाला यापूर्वी त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही घाबरू नका, पूर्ण करा. महाराजांचा सुद्धा त्यांच्या चरणी आमचा सर्व समाजाचा नमस्कार. भाऊंचा आशीर्वाद तर आम्हाला कायम 24 घंटे असतो, त्याबद्दल काही विशेष नाही. आणि गावातील सर्व पक्षाचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, सर्वांना आम्हाला सांगितलंय की करा, घाबरू नका. तुम्हाला जी मदत लागेल ते आम्ही देण्यास तयार आहे. तुमच्या जो रुपया जरी नसला, आता रुपया प्रत्येकाजवळ आहे, पण नसला तरी ते आपल्या रुपयावर अनेक झिरो लावण्याची जबाबदारी या सन्मान्य व्यासपीठाची आहे. आज मी समाजावतीनं तुम्हाला विनंती करतो. आणि माझं लांबलेलं थोडंसं प्रास्ताविक शाटकट भावना या अर्जंट जाणं आहे म्हणून माझी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भगवान. सदर कार्यक्रमासाठी आपण अध्यक्ष निवड आता करणार आहोत. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान सदर कार्यक्रमासाठी ज्या मान्यवरांना समाज मंडळाने आमंत्रित केलं होतं त्यापैकी बहुतांश मान्यवर इथे उपस्थित आहेत. व्यासपीठावर जे मान्यवर आहेत त्यांच्या व्यतिरिक्त उपस्थितांमध्ये दापोलीचे माजी पोलीस पाटील, माजी सरपंच, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक ईश्वर भाऊ पाटील, टाकळीच्या सरपंच रजूबाई गुजर याही मान्यवरांमध्ये उपस्थित आहेत. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन, भूमिपूजन हे होत असून मंत्री माननीय गिरीश भाऊ महाजन यांचा सदर कार्यक्रमासाठी लोणखेडा सूतगिरणी व साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. खास या कार्यक्रमाचं भूमिपूजन करण्यासाठी नानजीभाई ठक्कर ते खानोल या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या आपण नुकतंच भूमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे. या कार्यक्रमाला उपस्थित जिल्हा परिषद सदस्य संजय दादा गरुड, गावाचे आपले सरपंच आमच्या वहिनी सरसेताई, या ठिकाणचे उपसरपंच आपल्या चंदुरी ग्रामपंचायत गोविंदभाई अग्रवाल, मंचावर उपस्थित सर्व स्वतः खूप 50 नावं घ्यावं लागतील मला, पण विशेष करून आजावून दीपकभाई पाटील या ठिकाणी आलेले आहेत. ते सूतगिरणीचे साखर चेअरमन आहेत. त्यांच्या त्यांचे सर्व सहकारी, सर्व संस्थांचे आजी माजी पदाधिकारी माझ्यासमोर बसलेल्या सर्व बंधू, छोट्या गावामध्ये मंगल कार्यालय आपण बांधण्याचा संकल्प केलेला आहे आणि त्याचं भूमिपूजन नुकतंच या ठिकाणी आटोपलेलं आहे. मी सर्वप्रथम आपल्या या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो. आपण सांगितलं आशीर्वाद द्या, शुभेच्छा देतो, मी दिल्या. अजून काही नको ना.
मंगल कार्यालय मानणं म्हणजे किती जिकरीचं आहे, किती कठीण आहे याची मला कल्पना आहे. जामनेरला पण आम्ही असंच मंगल कार्यालय बांधायला घेतलं. तो 12 वर्षापासून 14 वर्षापासून तो कार्यक्रम चालला. 14-15 वर्ष तो कार्यक्रम चालला. मला वाटतं 96-97 मध्ये घेतला, तो जास्त चालला असेल. आणि ते आता कुठे पूर्ण होण्यासाठी त्या ठिकाणी आलेलं आहे. त्या संदर्भामध्ये आता आपल्याकडे निधीची उपलब्धता काय, शिल्लक किती आहे, बॅलन्स किती आहे, 12-15 लाख रुपये आणि एस्टिमेट मला वाटतं 35 लाखात काही होणार नाही, मला माहीत आहे. तुम्ही किती सांगितलं 35 लाखात, तर तुम्ही मला 35 लाखात करून दाखवावं, मग ते अडचण येणार नाही. तो मला वाटतं हे मंगल कार्यालय आहे. दिवसेंदिवस वाढती महागाई, सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर मला वाटतं याची किंमत खूप मोठी जाईल. आणि ते 1 मजली 2 मजली मला माहीत नाही, पण मला वाटतं ते 2 मजली घ्यावं लागेल. जागा आपली मध्यवर्ती ठिकाणी आहे, हेही खरं आहे. पण त्या ठिकाणी ते घेताना आपल्याला 2 मजली 3 मजलीच्या ठिकाणी घ्यावं लागेल. तेव्हाच आपण सर्व लोकांच्या त्याची व्यवस्था करता येईल, होऊ शकेल. पण निश्चितपणे आपण तेही करावं. यासाठी जी जी काही मदत लागेल ती निश्चितपणे मी तुम्हाला काही एवढा आज सर्वांना मी तुम्हाला शब्द देतो, त्या ठिकाणी कुठेही कमी पडणार नाही. जांभेरला कार्यालय बांधताना खूप अडचणी आल्या. सुरुवातीला आम्ही लकी ड्रॉ काढला, तुम्ही काढला की मला माहीत नाही. लकी ड्रॉ काढला तेव्हाच ते पूर्ण झालं, नाही ते पूर्ण झालं नसतं अजूनपर्यंत. आणि त्यातून चांगले पैसे आले तर आपण रितसर परवानगी घेऊन जर लकी ड्रॉ काढला तर त्या माध्यमातून आपल्याला चांगला निधी, म्हणजे तुमचा राहिला सुद्धा निधी म्हणजे 25-30 लाख अजून आपल्याला सहज त्यातून तुम्ही विचार करा तर 50 लाख सुद्धा राहू शकतील. आणि त्या कामामध्ये मग मला तर व्यवस्थित मदत आपल्याला करता येईल. पण आता त्यावेळेला मी आमदार होते शेतकऱ्याला, त्यावेळेला आता मी नामदार आहे. आणि त्यामुळे मला वाटतं एवढा फरक निश्चित पडेल. आणि म्हणून मग मला आता तुम्हाला मदतही करता येईल, त्याबरोबर सांगता येईल. परंतु रितसर परवानगी घेऊन आपण जर हा लकी ड्रॉ केला तर मग आपल्याला फार पैशासाठी फिरावं लागणार. कारण आपलं एस्टिमेट फार मोठं कोटी रुपयामध्ये नाही आहे, छोटाच आहे. 35 तुम्ही म्हणाले नाही, पण 50, 55, 60 लाखापर्यंत मला वाटतं हे होईल आणि चांगलं होईल. 7-65 लाखापर्यंत. आणि तेवढे पैसे करायचे असतील तर असंच एखादी उपक्रम हाती घेऊन आपल्याला मला वाटतं हे सर्व करावं लागेल. आपण एक छोटासा समाज म्हणून या ठिकाणी चंद्रवडी शहरामध्ये आहात. तसं म्हणजे मला वाटतं की जामनेरपेक्षा इथे समाज मोठा आहे. जामनेरला तिथे थोडी घरं त्या ठिकाणी समाजाची आहेत. अनेक वेळा जामनेरकरही म्हणतात कार्यक्रम घ्या, सत्कार घ्या, हे घ्या. पण मी बहुतेक वेळा मी टाळत असतो समाजाच्या सत्कारला, हे तेवढंच खरं आहे. आणि म्हणून तुम्हाला काल पण दाखवते की भाऊ येता की नाही. अनेक जण मला म्हणे भाऊ तुम्ही आलेच पाहिजे, बरं इथं पहा. म्हणजे मी गेल्या 25 वर्षापासून राजकारणामध्ये या ठिकाणी, मी गावाचा सरपंच होतो, मी नंतर 4-5 टर्म मध्ये आमदार आहे. माझी पत्नी 2 टर्म जिल्हा सदस्य होती, 2 टर्म नगरसेवक आहे, नगराध्यक्ष होती. आणि हे करत असताना खरं सर्व समाजाची साथ आपल्याला असते. आणि म्हणून मी फार कुठे या वादात पडत नाही, समाज, जात पात. कारण आपण आपली संख्या बघितली तर मला वाटतं की मताची जर आपण बेरीज केली तर 3-4.5 वर्षावर आपली नाहीच आहे या तालुक्यामध्ये 3 लाखापैकी. आणि असं असं नाही की सगळे समाज आपल्याला घेऊन चालतात. आणि म्हणून मला वाटतं की नुसतं समाजावर त्यांचं स्वागत सत्काराचा कार्यक्रम आपण पुढे कार्यरत करत असतो. शेंदुर्णी मान्य श्री सुधाकरांना बारी यांचं स्वागत. समाज मंडळाचे अध्यक्ष सुनील गुन्हा परिषद माननीय माणिकचंद बापू महाजन यांचं स्वागत. काम भरले करते असं कधी टेस्ट बघितलं काय मान मग खाली बसून सामाजिक कार्यकर्ते स्वागत. मी समाज मंडळाचे संचालक श्री राजू आनंदा गुजर यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व प्रमुख अतिथी, त्यात जिल्हा परिषद सदस्य आदरणीय संजय दादा गरुड,
पंचायत समिती सदस्य आदरणीय शांताराम भाऊ गुजर, या गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौभाग्यवती विजयाताई खलसे आणि विविध संस्थांचे, सामाजिक संघटनांचे सर्व गावातील व बाहेरगावून आलेले मान्यवर प्रतिनिधी बंधूंनो, सभामंडपात असलेल्या नागरिक माता आणि बंधूंनो, आजचा हा कार्यक्रम जो होतोय याला आशीर्वाद देण्यासाठी आदरणीय संत महामंडलेश्वर स्वामी जनार्दनजी महाराज आलेले आहेत आणि दानशूर उद्योगपती डॉक्टर रानजीभाई या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्या कार्याला संतांचा आशीर्वाद असतो आणि ज्या कार्याला दानशूरांचं पाठबळ असतं ते कार्य कधीही थांबत नाही. धर्मसत्तेला सुद्धा राजसत्तेचा आशीर्वाद असल्याशिवाय राज्यसत्ता नीट चालू शकत नाही, अशी आपली भारतीय परंपरा आहे. आणि म्हणून कोणत्याही सामाजिक कार्यक्रमासाठी संतांचे आशीर्वाद आणि दात्यांचे आशीर्वाद असल्याशिवाय ते कार्य पूर्ण होऊ शकत नाही. आणि म्हणून मी आयोजकांना धन्यवाद देतो की त्यांनी संतांचेही आशीर्वाद घेतले आणि दात्यांचेही आशीर्वाद घेतले. हे मंगल कार्याचं काम थांबणार नाही असा मी विश्वास व्यक्त करतो. बंधूंनो, हे गुजर समाजाचं मंगल कार्य आहे. या गावाच्या विकासात गुजर समाजाचं योगदान फार मोठं आहे आणि मला त्याची आठवण करून देणं हे मी माझं कर्तव्य समजतो. मला जो माझ्या कालावधीत या गावात आदरणीय वैकुंठवासी दत्तावना गुजर यांचं स्मरण केल्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही, पुढे बोलता येणार नाही. मी सहकारातला कार्यकर्ता, त्यांच्या पायाशी धडे घेऊन मोठा झालो. नानांचा त्याग, समाजाविषयीची तळमळ हे सगळं पाहून मीही त्यांच्या मागोमाग त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आज सामाजिक कार्यात गेली 40 वर्ष काम करतोय. तसेच या शेंगुर्डे गावामध्ये एक संतांचं आगमन झालं. संतांचा पाय या शेंगुर्डे गावात लागला की शेंगुर्डेचं भाग्य म्हणायचं. सत्तरसिंग महाराजांचं सुद्धा तुमच्या गावाला पाय लागला हे देखील तुमच्या गावाचं भाग्य म्हणायचं. तदनंतर आपल्या व्यासपीठावर बसलेले सर्व पदाधिकारी मंडळी, तसेच इथं बसलेले सगळे लहानथोर मंडळी हे देखील या कार्यामध्ये सहभागी झालेत. आणि या मंगल कार्याच्या मंगल प्रसंगी आपण सर्वजण या ठिकाणी आलो. एका शक्तीने प्रत्येकाने या ठिकाणी एक सहभाग म्हणून एक वीट का होईना त्या मंगल कार्यालयासाठी, त्या शुभमंगल कार्यालयासाठी, सेवा मंडळाच्या सेवा वास्तूसाठी आपण सर्वांनी द्यायचे. तसेच गुजर समाज खूप मोठा पण आहे आणि खूप छोटा पण आहे. याला ज्येष्ठ श्रेष्ठांचं मार्गदर्शन जर लाभलं तर हा समाज खूप मोठा उच्चांक गाठू शकतो, याच्यात तीळ मात्र शंका नाही. थोर मंडळींचा आशीर्वाद या ठिकाणी लाभला. माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता देखील समाजसेवक म्हणून काम करण्याची इच्छा दर्शवतो. माझ्याही पेक्षा खूप मोठे वरिष्ठ मंडळी या ठिकाणी बसलेले आहेत. वेळेच्या अभावी मी जास्त वेळ न घेता आमच्या गावातील पदाधिकारी मंडळी, आमच्या संत शिरोमणी श्री समर्थ गोविंद महाराज शिरोळीची गुजर समाज उद्देश मंडळ, आमच्या सर्व सहकारी मंडळी या मंगल कार्यालयासाठी, या शुभमंगल प्रसंगी आमच्या हातून जेवढं या ठिकाणी मदत करता येईल तेवढी मदत देखील आम्ही या ठिकाणी करणार आहोत. तसेच सर्वांना मी एकदा विनंती करेन की सर्वांनी या मंगल प्रसंगी, या मंगल कार्यालयासाठी सर्वांनी हातभार लावावा. गेले होते
ठिकाणी देखील मला 2 शब्द बोलण्याची अनेकांनी संधी दिली होती. महाराजांनी माझे कान फुकलेले. महाराज म्हणतात, तू फक्त उठ, उभा राहा, तुझ्या पाठीशी मी सदैव उभा आहे, फक्त तू कार्याला सुरुवात कर. जसं विठ्ठल महाराजांनी सुद्धा आमच्या पाठीमागे खूप मोठी साथ दिलेली आहे. तर मी पण शब्द देतो, माझ्या परीने का होईना, माझ्या सहकार्याच्या वतीने, माझ्या गावाच्या वतीने मी देखील आमच्या गावात अशाच पद्धतीने शुभमंगल कार्य करून आणि मोठ्यात मोठं मंगल कार्याला उभं केल्याशिवाय राहणार नाही. आता सगळ्यांसमोर मी माझी ग्वाही देतो. वंदनीय महामंडळेश्वर जनार्दन हरीजी महाराज दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांचं नाव आजपर्यंत आपण ऐकलं आणि आज साक्षर आपल्या गुजर सेवा समितीच्या विनंतीला मान देऊन आलेले भूमिपूजन त्यांच्या हस्ते झालं असे आदरणीय नामजी हिंदीभाई, इतर गावावरून आलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पाहुणे मंडळी, आमच्या गावातील सहकार क्षेत्रातील सहकार्याचे नेते आदरणीय उत्तमराव थोरात, ग्रामपंचायतच्या आदरणीय सरपंच विजयाताई कंसे, ग्रामपंचायतचे उपसरपंच आदरणीय गोविंदभाऊ अग्रवाल, ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य आदरणीय नारायण नाना. मी शाळा शिकलो की या समाजाची पिढी आज नवीन एक स्वप्न घेऊन, नवीन एक आकार घेऊन, नवीन एक उदात्त हेतू समाजासाठी घेऊन, येणाऱ्या पिढ्यांसाठी घेऊन काही काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या साक्षीने साकार होणार आहे. आणि ज्या ठिकाणी धर्मसत्ता आहे, राज्यसत्ता आहे, त्या ठिकाणी कुठलीच काही कमी पडणार नाही असा माझा आत्मविश्वास आहे. शेंदुर्ली नगरीमध्ये जे जे काही कामं आपल्या पूर्वजांपासून ज्यांनी हातात घेतले ते पूर्वत्वास गेले आणि याही पिढीचे आपण साक्षीदार आहात. नक्कीच हे काम आपलं कधी जाईल. धर्म तालुक्याचे आणि राज्याचे आपले जे नामदार आहेत, काम कुठलंही हातात धरायला धाडस करावं लागतं आणि टाकलेलं पाऊल मागे घ्यावं लागत नाही, पाऊल पुढे टाकलं पाहिजे. काम हे सिद्धीत जातं आणि या ठिकाणी ज्येष्ठ श्रेष्ठांचे आशीर्वाद आपल्याला लाभणार आहे. त्यांचं खरोखर मनोगत आपल्याला ऐकायचं. एक चांगल्या प्रकारची सुविधा येणाऱ्या पिढ्यांसाठी, येणाऱ्या गरजवंतांसाठी, समाजाच्या छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी ही भव्य वास्तू पुढे कामात येईल. मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला बोलवलं, आमंत्रित केलं, सत्कार केला, याबद्दल मी आयोजक संयोजकांचे हार्दिक जय महाराष्ट्र. आजच्या कार्यक्रमाला खास करून आपल्यासाठी, आपल्या प्रार्थनेला मान्य उपस्थित झालेले परमपूज्य आदरणीय प्रातस्मरणीय महामंडलेश्वर स्वामी श्री जनार्दनजी महाराज, त्याच्यानंतर अख्ख्या महाराष्ट्राला जे परिचित आहे आणि याच्या आधी शेंडोलीला येऊन गेले ते परम आदरणीय नानजीभाई खट्टर, आपल्या विभागाचे नेते आदरणीय संजय दादा, आपल्या सरपंच सर्व विजयाताई, मंचावरील सर्व मान्यवर मंडळी, उपस्थित सर्व गावातील प्रतिष्ठित मंडळी, सगळ्या काळात काम करणारी मंडळी, बंधू भगिनींनो, पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे आपल्या सगळ्यांचं भाषणाचं भरपूर झालं. आपल्याला यांचे आशीर्वाद या ठिकाणी द्यायचे, परंतु आयोजकांनी मला आदेश केल्यामुळे 2-3 मिनिटं मी आपल्याकडे उभा आहे. या ठिकाणी त्याचा उपयोग, त्या वास्तूंचा उपयोग सगळ्या समाजाला व्हायचा. आज दत्त मंदिराचं आपल्या तिथे मंगल कार्यालय आहे, त्रिविक्रम मंदिराची व्यवस्था झाली, ही सगळ्या समाजाची व्यवस्था असते. आणि म्हणून योजक हा तत्र दुर्लभ. तुम्ही नियोजन करा ना, करणाऱ्यांचा अभाव आहे समाजामध्ये. आज तिच्या वक्त्याने सांगितलं, देणारे खूप तयार आहे आणि तुम्ही इथे इतका मोठा विश्वास या संपादन केला आहे समाजाचा की सगळ्यांना वाटतं की जो 5 रुपये आम्ही देऊ, या ठिकाणी देऊ,
तो सत्कारणी लागते आणि निश्चितच ते कडे जाणार याच्याबद्दल वादच. अहो तुमच्या या सगळ्या समाजाने जळगाव जिल्ह्याच्या ठिकाणी नेतृत्व केलंय ना दत्ता महाराज लोकांनी. काकाजींनी या गावामध्ये आदर्शाचं काम केलंय ना, चांगला जगेल आणि चांगल्या प्रकारचं उभं आहे. त्याच्यामुळे माझी विनंती आहे आपल्याला की आम्ही ग्रामपंचायतचं प्रशासनाचं काम करतो. ग्रामपंचायत म्हणजे आपल्या सगळ्यांची एक व्यवस्था म्हणून आपण बसलेला असतो त्या ठिकाणी. ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपल्याला जे काही या मंगल काम उभं आहे त्याच्यामुळे त्याही माध्यमातून काय काय मदत लागली ते आपल्याला देऊ. धन्यवाद. आम्हाला बोलवलं, सत्कार केला त्याबद्दल परिवारातर्फे मधुकर भाऊ यांनी मी विनंती करतो की त्यांनी चंद्रणी आणि भक्त परिवारातर्फे नांदीबाईंचा आयोजित केलेल्या या भूमिपूजन समारंभ प्रसंगी उपस्थित आमचे गुरु जनार्दन हरजी महाराज, तांडेबाई दत्त, चंद्रुणी निगरीचे प्रथम नागरिक संजय दादा गरुड, गोविंदजी अग्रवाल, मुलुक मैदान तो उत्तमरावजी थोरात आणि उपस्थित सर्व मंडळी. ज्यांचा गुरु बलवान त्यांचं भाग्य बलवान म्हणतात. आपल्या कार्यक्रमाला आमचे गुरु जनार्दन हरेजी महाराज उपस्थित आहेत. यांच्या आशीर्वादाने आपलं कार्य 100% पूर्ण होईल. लवकरात लवकर पूर्ण होईल, निर्विघ्नपणे पूर्ण होईल. त्यांच्या आशीर्वादाने आम्ही धानोऱ्याला भव्य असं समाजाचं मंगल कार्यालय सुरू केलेलं आहे. 80-90% काम परिपूर्ण झालेलं आहे. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने 1 एकर जमीन मी दान दिलेली आहे आणि लोकांनी भरभरून त्याला मदत केली. अशा सामाजिक कार्य करताना टीकाकारी भरपूर असतात, अडचणी आणणारी असतात. मी मंडळाच्या सभासदांना, कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की टीका करणाऱ्यांना टीका करू द्यावी. आपलं काम पूर्ण करण्याकडे आपलं लक्ष केंद्रित असू द्यावं. म्हणून टीका होतील, आमच्यावरही होतात, होत नाही असं नाही. ज्यांना काही द्यायचं नाही ते देतात. काय देतात? टीका देतात. त्या कामामध्ये घोडा घालण्याचा प्रयत्न करतात. तर त्यांना तुमचं वर्चस्व सर्व होत नाही, परंतु लक्षात ठेवा ते पाप कर्म करतात. समाजाचं काम करीत असताना नेहमी पवित्र भावनेने समाजाच्या भल्यासाठी प्रत्येकाने पुढे जावं, आपले हात पुढे करावे अशी मी विनंती करतो. संत सांगतात, लिया खाया पिया अंग लगे और लिया दिया संग चले और बचा कुचा तो जग. चेंबुर्णी गावामध्ये मंगल कार्यालयाच्या भूमिपूजनानिमित्ताने आज जे आपले संत महात्मे तसेच आपल्या कलियुगाची कुबेर महाराज नानजीबाई ठक्करजी, मी आता मगापासून बऱ्याच वक्त्यांच्या तोंडून ऐकतोय नानजीबाई दानशूर बसली, म्हणून मला त्यांना कलियुगात सापडणं जरा कठीणच काम आहे. म्हणून मी त्यांना आजच्या या कलियुगाच्या याच्यामध्ये कुबेर या सन्मानाने जर कधी एक केलं तरी मला काही वाटत नाही. दुसरी गोष्ट, आपण
गुजर समाज मंगल कार्यालय ज्यावेळेस माणसाच्या मनातून आता याच्या पुढे जे आपण कामं करणार आहोत, स्वतःच्या मतलबाचे काम, स्वतःचं घर, स्वतःसाठी जो माणूस असतो, स्वतःसाठी जो माणूस काही काम करतो ते वेगळं असतं. व इथे असलेला आपला समाज आज मला सांगावं वाटतं की आपल्या 2 पिढ्या झाल्या आपण वाट बघू लागतो की ही इमारत केव्हा पाडली व नवीन केव्हा उभी राहील. त्याचा योग आजपासून सुरुवात होतोय असं म्हणायला हरकत नाही. आणि जसं जसं याचं बाहेर चालत गेलं तसं मी समाजाच्या गोष्टी ऐकत गेलो आणि मी भारावले गेलो. तर हे कार्य जोपर्यंत पूर्ण होणार नाही मंगळ कार्यालयाचं, या कार्यालयाचं, तोपर्यंत मी आज समाजाच्या साक्षीनं 3 रस्ते सोडतोय. एक म्हणजे आपण जातीनेच जुगार आहे म्हणून मी भाकरे खाणार नाही, आपण जातीनेच जुगार आहे म्हणून मी बोर खाणार नाही कार्यालय होईपर्यंत. आणि गाजरा आणि बोर हे 3 वस्तू मी खाणार नाही कार्यालय पूर्ण झाल्याशिवाय. व मी माझ्या आईच्या नावे 5,021 रुपये या ठिकाणी जाहीर करतो. मला जे संधी दिली त्या संधीचा मी मंडळाचे व समाजाचे जाहीर आभार मानतो व माझे बोलणे थांबवतो. जय भगवान, 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 जय भगवान. सूर्यवंशी गुजर समाज. गुजर म्हणजे काय? गुजराती काय? गुजरातून आलं तिथे. अच्छा, बरोबर. मग गुजराती लोकांना पैसे देखील एकत्र एक गुजराती असेल तर पुरा गुजरात उभा करून टाकते. मग कशाला पैसे सोडतात? आणि हे 50-60 लाखाचं काम नाही. 1 कोटी 11 लाख 11 हजार 11 रुपयाचं काम आहे. खालच्या किती? 1 कोटी 11 लाख 11 हजार 11 रुपये 11 पैसे. त्याच्यापासून कमी होणार नाही. मात्र तो काम सात्विकता नैतिकता प्रमाणित झाला पाहिजे. आणि जो कार्यकर आपले आहे ते निर्वसनीय असले पाहिजे याची खबरदारी घ्या. कदाचित वसनीय असं तर आजपासून ते सोडून द्यायला पाहिजे. तर तुम्हाला पैशाचा कधी तोटा पडणार नाही ते मी तुम्हाला खाते. पुढे भारतात माझं काम सुरू आहे आणि पुढे भारतात येत असतो तरी कधी करून पडत नाही आणि कोणाच्याकडून घेत नाही. विचार करा, मी एक गुजराती विचार करा. म्हणून हिंदू असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, सरदार असेल, कोणी येऊन द्या माझ्याकडे, कोणालाही पाठवा, कोणाला मी परत पाठवणार नाही. तुम्हाला हे सर्वांच्या समोर खात्री देतो. घेणाऱ्यांचा तोटा नाही आहे, घेणाऱ्यांचा तोटा आहे. ध्यान ठेवा, भारतात घेणाऱ्यांचा तोटा नाही आहे, घेणाऱ्यांचा तोटा आहे. महामंडलेश्वर मला आशीर्वाद द्यायला आले बघा, 2 तासपासून बसलेले आहे. काय स्वार्थ त्यांना? एक समाजासाठी काम होत आहे म्हणून मी आलो तिकडे आशीर्वाद देण्यासाठी आलो. महामंडलेश्वर काय जरूर पडली? पावगोटाला जसं आमच्या मंत्री येते, पावगोटाला 2-5 मिनिट देऊन निघून जाते, आश्वासन देऊन जाते, देते पण काही नाही पण देते. मला अनुभव आहे, मी पुढे भारतात फिरतो. काही खासदार असे पण बोलते, तंबाखू खाऊन कधी होतो काय कॅन्सर? आता विचार करा, तुम्ही खासदार, आमचे लोकप्रतिनिधी, आणि तुम्ही आम्हाला सांगताय तंबाखू खाऊन कॅन्सर होत नाही. मी डॉक्टर आहे, हजारो लोकांना मी वरती पोहोचवलंय ऑपरेशन करून तंबाखू खाऊन. काय गोष्ट? म्हणून ते ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पण आज आपल्याकडे व्यासपीठ चांगलं आलं, सर्व सात्विक लोक आले. सात्विक लोक काय नाही काय देणारे लोक आहे. मी सांगितलं ना, घेणाऱ्याचा तोटा आहे, देणाऱ्याचा तोटा नाही आहे भारतात. व्यासपीठ त्याचप्रमाणे उनकी मातृदेवो भव, भगवान से बड़ी है माँ खास जान. इससे बड़ा भगवान भी नहीं है. एक थे ही तो भगवान का जन्म हुआ है. हमारा जनार्दन महाराज जी का जन्म भी है माता पिता, पितृदेवो भव. और आचार्य देव भी है हमारे साथ. और आप सभी भगवान के रूप है. खास ध्यान, भगवान कहाँ नहीं है उसका खास ध्यान रखना. भगवान बीड़ी सिगरेट तंबाकू दारू पीता उधर नहीं है, उससे गड्ढा अच्छा है, ध्यान रखो. मुझे कोई वोट की जरूरत नहीं है, राजकारण वाले लोग को नहीं बोलेंगे. मुझे किसका आशीर्वाद की जरूरत नहीं है, मुझे आशीर्वाद 18 लाख लोग का रोज मिलता है. तो कहने का मतलब इस सभागृह की समाज को बहुत जरूरत है. खास ध्यान रखो, सभागृह और मंदिर की बहुत जरूरत है.
क्योंकि छोटा कार्यक्रम हुआ उसमें भी सभागृह चाहिए, बड़ा कार्यक्रम हुआ तो भी चाहिए, सामाजिक काम करने का है तो भी चाहिए, शादी करना है तो चाहिए, कोई दूसरा काम धार्मिक करना है तो चाहिए, मगर सभागृह धंधे के लिए नहीं होना चाहिए, उसका खास खबरदारी रखना। पत्रकार लोग को मैं कहता हूँ, मेरा 40 सभागृह बम्बई के अंदर, मुंबई में एक सभागृह लेने को जाए तो लाख लाख 1.5 लाख रुपया लगता है, मगर सभी समाज के लिए मैं फोकट देता हूँ सभागृह। क्यों फोकट देता हूँ कि भगवान का माल है, समाज का पैसे से बना हुआ है, कोई प्राइवेट प्रॉपर्टी नहीं है, बाप की प्रॉपर्टी किसकी। सभागृह का मतलब क्या है? हमारे यहाँ हजारों लोग आते हैं, सभागृह में नाम एक है और आते कहाँ से कलकत्ता से आते, फॉरेन से बात है, कोई सगे वाला है वो फॉरेन का है, वो भी सभागृह में आता है और नाम पड़ता है नानजी भाई चिन्नी भाई खाना वाला सभागृह। अभी फॉरेन वाले को क्या मतलब है नानजी भाई से, मगर सभागृह में आते हैं तो नाम पढ़ना ही पड़ता है। आज जिसने दान दिया है वो दान सबका एक पार्टी के अंदर लिखा जाएगा, फिर 5,000 दिया होगा, 25,000 दिया होगा, 51,000 दिया होगा, 1 लाख दिया, और मैं 1,11,111 रुपया देता हूँ और फिर भी टोटा पड़े तो मेरे पास आना, कभी टोटा पड़ेगा नहीं पैसे का। मात्र मैं बताया उतना संकल्प करो, जो भी कार्य करे वो कोई वसूली नहीं होना चाहिए और ऐसे बोर्ड हमारे यहाँ नहीं लगना चाहिए। खास ध्यान, ये बोर्ड अपने लिए अच्छा नहीं है। ये खाने से क्या होता है? कोमड़ा क्या खाता है? विचार करो आप लोग, कोमड़ा कहाँ भटकता है? जो कीड़े में कीड़ा, खराब न खराब चीज जो कीड़ा खाता है कोमड़ा, और इसमें डालते हम जहाँ भगवान बैठा है स्वयं, और भगवान है जब तुम चल के इधर आए, भगवान होते नहीं तो इधर क्या आते? तो राम बोलो भाई राम होते और 4 लोग को उठाना पड़ता और वापिस नहीं आता। तो आप सभी में भगवान है और इतनी मातृदेव भाव बैठी है। देखो ना, माँ भगवान से बड़ी है। मैं माँ थी तो मेरा जन्म हुआ है, माँ बाप के बगैर मैं भी क्या था, तो माँ बाप भगवान से बड़े, उसको दुख लगे ऐसा व्यवहार मत करो। आप कलेक्टर बन जाओ मगर माँ बाप को दुख लगेगा तो कलेक्टर की कीमत 0 है, खास जाने। डॉक्टर बन जाओ मगर माँ बाप को दुख लगे तो उसकी कीमत 0 है। हमारे इधर कुलकर्णी डॉक्टर है, कुलकर्णी, मेरे कल पाकिस्तान की बॉर्डर में फोन आया, बोला आपको हमारे घर में रहना है। बोला मैं तो आने वाला हूँ मगर अभी पाकिस्तान बोला आप कैसे पहुंच सके? मतलब भगवान पहुंचाएगा। कौन पहुंचाता है? भगवान पहुंचाता है, हम नहीं पहुंच सकते। हम भी समझता हूँ कि कहाँ पाकिस्तानी बॉर्डर और कहाँ जलगांव, कहाँ महाराष्ट्र में आने का, महाराष्ट्र में आकर इधर जलगांव पहुंचने का, मगर हमको 100% विश्वास के मैं वचन दिया हूँ और मैं रघुवंशी हूँ, राम का वंश का हूँ। प्राण दिया है, वचन न जाए तो मैं जरूर पहुंचूंगा और पहुंच गया हूँ, टाइम टू टाइम आ गया हूँ। जरा आपसे सबका दर्शन के लिए आज सब में भगवान है और भगवान नहीं है वो बता दिया आज से बीड़ी सिगरेट तंबाकू दारू छोड़ दो। वो खासदार क्या बोलता है उसका कोई मतलब नहीं मेरे को, वो खासदार है ही नहीं, जरियो बोलता है। खासदार कभी ऐसा नहीं बोलता है, कोई स्वार्थ होगा तो बोलते हैं खासदार, नहीं तो ऐसा कोई नहीं बोलते। तंबाकू बीड़ी सिगरेट से 100% मैं बोलता हूँ कैंसर होता है। हमारी महिला मछली घसती है सवेरे सवेरे तो भी हमारे बच्चे को कैंसर होता है। ध्यान रखो, महिला मछली ने घसा और 4 महीने का बच्चे को कैंसर होता है। मेरे हॉस्पिटल है अहमदनगर में, छोटे बच्चे के लिए कैंसर के साथ फेशियल। मैं पैसा नहीं लेता हूँ छोटे बच्चे के लिए, बड़ा आया तो बोलता हूँ उसका एक्सरे निकालता हूँ और बोलता हूँ फेंक दो उसको, कुछ काम का नहीं, 6-12 महीने के अंदर मर जाएगा। कैंसर आदमी जिंदा नहीं होता है। तो कहने का मतलब ये बड़ा पवित्र काम दिया है गुजर समाज ने। मगर एक खास ध्यान लो, कभी ग्राम पंचायत है, तुम्हारी नगर पालिका होने वाली है, नगर पालिका के बाद काम कायदा बदल जाएगा। उसके लिए आप जल्दी भूमि पूजन तो किया है, कुछ खोदकाम करके पाया डाल दो जल्दी से जल्दी, उसमें तुम्हारी भलाई है। फिर सरपंच का पीछ कुछ नहीं चलता है, नगर पालिका आ गई तो पाया डालने के बाद कोई चिंता नहीं। कोई आंगली, हमारा बाबा ने बोला ना कि पीछे से कोई ऐसा आंगली करने वाले बहुत है समाज के अंदर रहते हैं, कोई चिंता करने का नहीं। हाथी चले जाता है, उसके बाद कितने डबले बचते उसकी फिक्र मत करो। काम सात्विकता नैतिकता प्रमाण क्या करो, कोई चिंता करने की जरूरत नहीं। पैसे का दौड़ा पड़ा नहीं, मगर काम बताने का लोगों को, समाज को बताने का। अपना कोई समाज नहीं है, सब समाज हो अपना समाज। और सभागृह को और मंदिर को कभी समाज होता ही नहीं है। सभागृह मेरा गांव में है सभागृह, जहाँ जहाँ देता हूँ, जहाँ मैं देता हूँ देंगी। क्यों देता हूँ कि सभागृह की समाज की जरूरत है। मंदिरों तो हजारों है मेरे मैं नहीं बनाया, भगवान ने बनाया, मैं निमित्त बन जाऊँ। आज ध्यान रख, कोई समझता मैं बनाया नहीं, अपन नहीं बनाते, भगवान बनाते और अपने को निमित्त बनते हैं। हमारे काका ने 10,000 दिया, 10 लाख है मैं बोलता हूँ। हमारे विठल महाराज ने 5,000 दिया और 50 लाख है। पैसा का महत्व नहीं होता, भावना का महत्व। अभी आनंदी में 15 कोटि का हमारा मंदिर बन रहा है, 15 कोटि। विचार करो, किसका? 16 वर्ष का बच्चे का ज्ञानेश्वर, संत ज्ञानेश्वर का 222 फुट का बड़ा लंबा है। देखो आप जाएंगे आनंदी तो कौन बनाता है? संत ज्ञानेश्वर बनाते हैं।
हम सब निमित्त होते हैं। तो खास ध्यान रखना, घर में कीड़ वस्ती घर होना चाहिए। मंदिर से बड़ा घर मंदिर है, खास ध्यान रखना। मंदिर से बड़ा घर मंदिर है। मंदिर में 11 बजे खाना नहीं मिलता है, मगर हम सवेरे 8:30 बजे कुलकर्णी साहब के घर में गए, डॉक्टर के, फटाफट पोहा बटारा गरम गरम बना कर दिया और हम लोग ने नाश्ता में खाया। तो मंदिर में वो पोहा बटारा नहीं मिलता, मगर उनके घर में मिला। तो हमने समझने का कि मंदिर से बड़ा घर मंदिर है। घर एकदम पवित्र मंदिर जैसा होना चाहिए। घर की स्त्री लक्ष्मी उसको हंसते रखना चाहिए और माँ बाप भगवान से बड़े, उसको दुख लगे ऐसा व्यवहार नहीं करना। तो इस सभागार के अंदर मैं खातिर के साथ कहता हूँ, बहुत देर हो गया है, महाराज जी का आशीर्वाद लेना है। आप सभी ने कार्यक्रम, हमारे युवान कार्यक्रम है, बहुत मेहनतू कार्यक्रम है। आपके पास कभी आएंगे, दिया तो भी हमारा सभागृह हो जाएगा, नहीं दिया तो भी हो जाएगा। मैं खातिर के साथ कहता हूँ, क्योंकि मेरे साथ भगवान है। 24 घंटा भगवान घूमता है, मैं भी 24 घंटा घूमता हूँ पूरे भारत के अंदर। और आज तक हजारों भूमि पूजन किया होगा, जो भूमि पूजन किया वो सब 1 वर्ष के अंदर पूरे हो गए। आपका भी पूरा हो जाएगा, इसलिए भगवान के पास प्रार्थना करता हूँ। पत्रकार लोग को भी धन्यवाद देता हूँ कि आप लोग 3-3 घंटे आके, पत्रकार मित्र आते आके 5 दिन में चले जाते हैं, मगर वो गांव का पत्रकार है, वो उसके मेरा गांव में सभागृह होने वाला है, उनको भी सभागृह काम आने वाला है। मगर सभागृह को धंधा मत करना, वो खास ध्यान रखना, क्योंकि आजकल सभागृह को धंधा बना दिया है। गरीब आया तो उसको फोकट शादी करके दो, खाने का 50 आदमी का अपने तरफ से दो, मगर उसको ऐसा मत बोलो कि इधर शादी नहीं होगा, नहीं तो 11,000 के एडवांस रखना पड़ेगा। तो गरीब शादी कभी नहीं कर सकता, तो उसकी हाय लगेगी सभागृह वाले को। वो खास ख्याल रखना। फिर से हमारे संख्या बड़ी संख्या में आए हैं कि नहीं, जैसा तो बहुत है, अंधश्रद्धा में बहुत जा रहे लोग। आज की तारीख में भी अंधश्रद्धा में देवी के सामने कोकरे मारते हैं, कोकरे जैसा बच्चा मिलता है, ऐसे सोचता है मरे होएगा तो मर जाए। हमारी लोनावाला में एक देवी थी, सैकड़ों वर्षों की कोमड़े मारते थे, बकरे मारते थे। हमारे शिवसेना का नेता, उसका प्रेसिडेंट है, अनंत करे आमदार खाओ। मैंने एक बार बोला, क्या देवी के सामने तुम लोग मार रहे हैं? बोले एक काम करो, तुम्हारा बच्चा ले जाओ, मेरा बच्चा ले जाओ। फिर देवी कितनी खुश होती है। उस दिन 4 बच्चा कोमड़ा बोकरा मारने का बंद हो गया। तो कभी अच्छा कभी करना नहीं, और साधुओं के पास जाने की भी जरूरत नहीं है। और समाज के अंदर साधु 2 नंबर है, खास ध्यान रखना। आसाराम जैसे हजारों है, एक नहीं है, वो दिखते नहीं है हमारे माताओं को, क्योंकि माताओं बेचारी भोली होती है, उसका गैर लाभ लेते। और एक दफा फंस गई तो कहीं बाहर नहीं निकल सकते, उसके लिए कोई साधु के पास जाने की जरूरत नहीं। हाँ, अच्छे संत है जो सात्विक आपको लगता है कि नहीं इसको नमन करने जैसा, जरूर नमन करो, बाकी दूसरे के पास कोई जरूर नहीं। तुम्हारे घर में भगवान है, तुम्हारा पति भगवान है, और पति के लिए उसके घर की स्त्री लक्ष्मी है, उसका और क्या चाहिए? शिक्षण और संस्कार दोहरा। मेरे पास लाखों विद्यार्थी विचार करो, लाखों 4,000 शिक्षक, 4,000 शिक्षक विचार करो, किसको बोला जाता है? कोई बोलता है शिक्षण मर्सी, मुझे मर्सी बर्सी कुछ बनने का नहीं है, मुझे एक ही शिक्षण देना है। और शिक्षण आएगा तो कम से कम संस्कार आएगा, और संस्कार आएगा तो भगवान के मंदिर में तो जाएगा, और मंदिर में संकल्प जो करेगा कि आज से मैं बुरे विचार छोड़ दूंगा, अच्छे विचार ले लूंगा। फिर से आप सबको धन्यवाद। जय भगवान, जय भगवान, जय भगवान, जय भगवान। मित्रों, काही देणग्या इथे आलेल्या आहेत, त्यांचं मी वाचन करून दाखवतो। सर्वप्रथम भाग्य मित्रांनो की महाराजांच्या 3 कार्यक्रमांना मी सूत्रसंचालक म्हणून विविध ठिकाणी उपस्थित होतो। महाराज वरंगावला बजरंग दलाच्या तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। संपूर्ण सन्माननीय व्यासपीठ आणि आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आपण सर्वांना अभिवादन करतो, कारण बऱ्याचदा सर्वांच्या नावाची उद्घोषणा झाल्यामुळे मंचावर कोण कोण उपस्थित आहे याची आपल्या सगळ्यांना जाणीव आहे। मी त्या सर्वांना अभिवादन करतो आणि कार्यकर्ते आणि उपस्थित आजच्या या कार्यक्रमाला आपण सर्वांना अभिवादन करतो, धन्यवाद देतो। आज या दिवशी मी सुद्धा उपस्थित राहू शकलो। इथं आल्यानंतर मला वाटलं की मी बरं केलं की मी आजचा कार्यक्रम टाळला नाही आणि इथं पोहोचायचा निर्णय घेतला। फक्त एवढंच झालं की जेव्हा मला फैजपूरला पोहोचायचंय तेव्हा मी इथं बोलतोय माईकवर, परंतु आजचं एवढं गोड निमित्त आहे, चांगलं निमित्त आहे, आणि मला वाटतं आपला हा समाज एवढा सुसंस्कृत, प्रेमळ आणि आपुलकी बाळगणारा आहे
त्याचं प्रमाण द्यायचं झालं तर आजचं हे व्यासपीठ आहे. हे व्यासपीठ पाहुण्यांना घाबरत आहे, हलतंय सुरुवातीपासून. बरेच व्यासपीठ मी पाहिले जिथे पाहुणे हो सांगून येत नाही, परंतु आजचा कार्यक्रम मला वाटतं असा आहे की हो म्हणणारा प्रत्येक व्यक्ती इथं आपल्या व्यासपीठावर पोहोचलाय. हे तुमच्या प्रेमाचं प्रतीक आहे. पूर्वी धानोऱ्याच्याही कार्यक्रमात मी उपस्थित होतो, तिथंही मंच असाच भरलेला होता, तिथंही बसायला जागा नाही. आजचाही मंच मी बघतोय जिथं बसायला जागा नाही. एवढे सगळे अतिथी ज्यांना तुम्ही सन्मानाने बोलवले ते सगळे उपस्थित आहेत. याचं कारण तुमचा स्वभाव, तुमचा प्रेमळपणा, तुमची आपुलकी आणि तुमचं कार्य. हे आमच्यासारख्या सर्व मंडळींना वाटतं की तुम्ही बोलवलं म्हणजे आम्ही तिथं पोहोचलं पाहिजे. याला कारण तुमचा स्वभाव आहे. आणि विष्णू भगवंताचा 5वा वामन अवतार, ज्याला त्रिविक्रम म्हणून आपण ओळखतो, हे त्रिविक्रम नाव या वामन भगवंताला 3 पावलांच्या मध्ये त्रिलोक व्यापलं म्हणून त्रिविक्रम, ज्यांनी 3 विक्रम केले असं नाव त्यांनी धारण केलं. 3 पावलात त्रिलोक व्यापलं म्हणून त्रिविक्रम. मला वाटतं 3 पावलामध्ये ज्याने त्रिलोक व्यापलं त्याच्या भूमीतील आपण आहोत. ही भूमी त्या मानानं फार लहान आहे आपल्या कार्याच्या पुढे. म्हणून त्रिलोक ज्या भगवंताने व्यापलंय, नक्कीच आपण जर एकत्रित आलो तर तसंच एक मोठं कार्य आपल्या सर्वांच्या सहकार्यातून या ठिकाणी उभं राहू शकतं. आणि ज्या कोणी 5,000, 11,000, 21, 1,00,000 जे काही सांगितलंय, तर ते एवढ्या विश्वासाने सगळी मंडळी या ठिकाणी आली आहे की पुढे आणखीही तुम्हाला आवश्यकता असली तर पुढे आणखी 5,000चे, त्यांचे 11,000चे, 21,000चे 51 नक्की होतील. एवढं तुमच्या सगळ्यांवर सगळ्यांचं प्रेम आहे. मला वाटतं आपण ही वास्तू बांधणं आणि या पद्धतीने दात्यांनी आपल्याला मदत करणं हा खूप महत्त्वाचा भाग आहे. पण त्याहीपेक्षा मी आलोय आणि आपण सगळे एकत्रित बसलोय तर वास्तू निर्माण, पैसा निर्माण करणं या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याहीपेक्षा आपल्या समाजातील जे तरुण आहे या तरुणांचं निर्माण मला वाटतं जास्तीत जास्त महत्त्वाचं आहे. आपल्या समाजातील तरुण निर्माण व्हावा. आपल्या समाजातील जो तरुण आहे तो निर्व्यसनी तयार व्हावा, निर्व्यसनी तो असावा. समाजामध्ये जे गरीब आहे त्यांना पाठबळ मिळावं. समाजामध्ये जे गरीब मुले ज्यांच्याकडे शिक्षणाला पैसे नाहीत त्याला शिक्षणासाठी पैशांची उपलब्धता झाली पाहिजे. तो उच्च शिक्षित बनला पाहिजे. त्याला त्या पद्धतीचं पाठबळ दिलं केलं पाहिजे. म्हणजे शैक्षणिक कार्यासाठी पण आपण सगळ्यांनी एकत्रित यायची आवश्यकता आहे. अशी कार्यक्रम समाजामध्ये सुरू आहेत, नाही असं नाही, परंतु ती आणखी चांगल्या पद्धतीने सुरू राहिली पाहिजे. समाजातील जो तरुण आहे हा तरुण खऱ्या अर्थाने समाजाची प्रॉपर्टी आहे. समाजाची मिळकत म्हणजे तरुण आहे. समाजाचं उद्याचं भविष्य म्हणजे आपल्या समाजातील तरुण आहे. त्या तरुणांच्यासाठी जशी ज्या पद्धतीने विठ्ठलने सांगितलं की मी गाजर खाणार नाही, मी बोर खाणार नाही, आणि त्यांनी सोडली, त्यांनी पण सोडलं. हा संकल्प पूर्ण व्हावा म्हणून मी पण ऑर्डर सोडतो, कारण मला ती बाजरी आणि ते सोडणं काही जमणार नाही. परंतु ऑर्डर सोडणं मात्र मला सोपं आहे, ते मी सोडू शकतो. की माझी तरुणांना खास ऑर्डर आहे किंवा माझी विनंती आहे किंवा त्यांच्याकडून माझी अपेक्षा आहे की त्यांनी निर्व्यसनी आयुष्य जगण्यासाठीची प्रयत्न केली पाहिजे. त्यांनी संघटित राहण्याची प्रयत्न केली पाहिजे. आपल्या समाजातील एक एक व्यक्ती, एक एक घटक आपल्या समाजाची प्रॉपर्टी आहे किंवा ही जी आर्थिक व्यवस्था आपण उभी करतोय याही पेक्षा समाजातील एक एक घटक आपल्यासाठी जास्त महत्त्वाचा आहे. आपण त्याला जास्त महत्त्व द्यायचा प्रयत्न केला पाहिजे. भारताच्या कानाकोपऱ्यात कुठेही तो असला तरी समाज त्याच्या पाठीशी उभा असला पाहिजे. तो समाजाचा एक अंग असला पाहिजे किंवा तो ॲडव्हान्स युग आपण म्हणतोय त्या युगामध्ये जगायचा आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया. अशी सगळी कार्य करायचा प्रयत्न करा जी कार्य संस्कार आणि संस्कृतीचं जतन करणारी असतील. म्हणून असा एक सुसंस्कृत सद्विचारी
निर्व्यसनी समाज निर्माण करायचा आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया. ज्या अर्थी एवढं पूर्ण व्यासपीठ आपल्याला लाभलंय त्या अर्थी त्या मानाने जो संकल्प आज आपण करतोय तो लहान आहे. हा जो 50 लाख 1 करोडचा आपण संकल्प करतोय मला वाटतं हा खूप लहान आहे. ते सहज होईल, त्याची फार काळजी करायची गरज नाही. परंतु एक सुसंस्कृत समाज, एक सकारात्मक समाज, एक निर्व्यसनी समाज निर्माण करायचा आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया. अशी प्रयत्न खऱ्या अर्थाने उद्याचं आपलं भविष्य निर्माण करू शकतात. तर अशा पद्धतीने खास तर तरुणांनी, मग तो तरुण कुठेही भारतामध्ये असला त्या तरुणांच्या संघटनाची आज गरज आहे. या कार्यक्रमानिमित्त या नवीन निर्माणानिमित्त 2 वर्ष यांच्याकडे सुद्धा 5,000 रुपये 1 रुपयाची हाँ मैं शूटिंग चलता है मेरे को चलाना भैया। 1 मिनट ये ऊपर आओ ना भाई। इस पे एड्रेस दिया हुआ है ना मेरा ऑलरेडी। ये क्या कार्ड पे दिया हुआ है NKD कॉलेज खरखराड़ी थाने पश्चिम। ये फोन नंबर है मेरा उधर का। ऐसा है क्या? मतलब जैसा बोला आपने कभी भी फोन करना नंबर पे। ये जो नंबर है ना ये 2538999 इसको कॉल करना नहीं है मुझे। मेरा कोई भी वो बंदे रहते उधर में सब कुछ। दादाजी से बोलना था आना पड़ेगा आपको उधर। बोला हो शेटचा घ्या ना डायरेक्ट। माझं कसं शेट विषय म्हणजे लोकेशन कळतं मला। हां ठीक आहे। काय ट्रेन जाते? हो संध्याकाळची ट्रेन। हां ना होतो मी कधी पण मी आहे ना तिथं। मी पण इकडचा आहे भडगावचा। मग यायचं ना यायचं किचन काढा। काय अरे 2 मिनिटं क्या शिकली मामा कैसेट घ्यावं गाडीत ठेवा।
माणूस एक पाणी सांगितलं